अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरात याच्या कॅबिन मधील काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि या सगळ्यामुळे पीडित महिलांना जबर मानसिक धक्का बसलाय। अशोक खरात प्रकरणामधील 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे। या महिला सध्या प्रचंड नैराश्यामध्ये आहेत, त्यांना एकटं पडल्याची भावना सतावतीये। या प्रकरणामध्ये नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये तसंच त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत अशी ग्वाही देण्यात आली आहे। भोंदूबाबा अशोक खरात याच्या या सगळ्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक SIT अहोरात्र प्रयत्न करतेय आणि अशामध्येच आता भोंदू अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन हा नॉट रिचेबल झाल्याची चर्चा आहे। हर्षवर्धनची याआधी SITने 2 वेळा कसून चौकशी केली, मात्र या चौकशीच्या दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांची उत्तर द्यायला टाळाटाळ केली होती। दरम्यान आता खरातच्या मुलाचा फोन नॉट रिचेबल आहे, त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी हर्षवर्धन खरात गायब झालाय का असा सवाल आहे। हर्षवर्धन शहरामध्ये आहे की शहराच्या बाहेर याचा देखील तपास सुरू आहे। कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करताच खरातचा मुलगा गायब झालाय का की अन्य कुठलं कारण आहे अशी देखील शंका आहे। आधीच खरातची पत्नी फरार आहे, असं असताना आता मुलगा देखील नॉट रिचेबल झाल्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तर हाच अशोक खरात भोंदूगिरी तर करायचाच, मात्र या सोबतच काळा पैसा पांढरा करण्यासाठी हवाला मार्फत रॅकेट देखील चालवत होता आणि त्याच्या या हवाला रॅकेटचं जाळं थेट दुबईपर्यंत पोहोचलं होतं अशी माहिती देखील समोर आली आहे। यातच आता या हवाला रॅकेटसाठी खरातनं केलेल्या उधळपट्टीची देखील माहिती समोर येते आहे। खरात हा मुंबईमधल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याचं हे रॅकेट चालवायचा। या अवैध धंद्यासाठी खरातनं दिवसाला 25,000 रुपये भाडं असलेली पंचतारांकित रूम ही वर्षभरासाठी बुक केली होती आणि इथूनच तो कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत होता। SITने केलेल्या तपासामधून त्याच्या 2 मोबाईलमधून या संदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता दुबईमधील एका सराफा व्यावसायिकाशी त्याचं कनेक्शन देखील जोडलं जातं आहे। तर भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांना